नमस्कार सर्वांना. भाग्यश्री टेलर या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर कुठलीही स्लीव्ज कशी कटिंग करायची तुम्हाला मी ह्या एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण मापं मी सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर त्यासाठी मी एक पेपर घेतला आहे, तो डबल फोल्ड करून घेतला आहे. सगळ्यात अगोदर स्लीवची उंची टाकायची. जे काय आपली उंची असेल ती उंची टाकून घ्यायची स्लीवची उंची टाकली. नंतर आपला छातीचा जो भाग आलेला आहे 8, 7, 9 कोणताही छातीचा भाग असो, त्यानंतर काय करायचं, त्यामध्ये फक्त आपल्याला 1 प्लस ॲड करून घ्यायचं. म्हणजे 8.5 भाग आला तर 9.5 घेणार, 8.5 आला असेल 9.5, 9.5 असेल तर 10.5. कुठलीही स्लीव्ज असू द्या आणि कुठलंही माप असू द्या, एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व माहिती सांगते. तर त्यानंतर आपला कॅप कटसाठी म्हणजे फिश कटसाठी आपण कसं टाकतो, तर हा पूर्ण आपला बॉक्स तयार झाला. आता उंची टाकली, उंची टाकून त्यानंतर आपण छाती रुंदी टाकून घेतली. तर आता आपण कॅप कटसाठी म्हणजेच फिश कटसाठी 2.5 इंचावरती मी एक मार्किंग करते. बरोबर 2.5 इंचावरती मी मार्किंग केलेले आहे. त्याच्यावरती पूर्ण लाईन ड्रॉ करून घेते. बघा 2.5 इंचावरती, बरोबर 2.5 इंचावरती. कुठल्याही मापाला तुम्ही ही मेथड यूज करू शकता आणि स्लीव्जमध्ये म्हणजे कुठलंच हे येणार नाही, म्हणजे असं जमा वगैरे काहीही होत नाही. त्यानंतर बरोबर टेप आपला अर्ध्यावरती फोल्ड करून घ्यायचा. खूप सोप्या पद्धतीने सांगते. टेप अर्ध्यावरती फोल्ड करून घेतला. वरच्या लाईन लगत आपण काय करणार, वरच्या लाईन लगत हे बघा, बरोबर वरच्या लाईनपासून खाली 1.5 इंचावरती एक मार्किंग करायची आपल्याला. म्हणजे हे बघा 1.5 इंचावरती बरोबर मार्किंग करून घ्यायची आणि त्याच 1.5 इंचाला खाली पकडून परत 1.5 इंचावरती एक मार्किंग करायची. आणि आपल्या आर्महोलमध्ये जो आपला जॉईंट भाग येणार तिथं पण आपण 1.5 इंचावरती मार्किंग करायची आणि शोल्डरच्या ज्या साईडला आपण जॉईंट करणार तिथं 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. तर याला आकार कसा द्यायचा, तर हे बघा आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी याला आकार कसा द्यायचा. बरेच जण स्लीव्ज कटिंग करताना कन्फ्यूज होतात की काय कसं करायचं म्हणून, कसे मापे टाकायचे. तर ही मेथड तुम्ही यूज करू शकता. तर हे बघा या पद्धतीने आपण आकार देऊन घ्यायचा आणि खाली फिटिंग जी असेल तुमची, जी फिटिंग आली असेल ब्लाऊजची आपल्या स्लीवची, तो दंडगीर टाकून घ्यायचा, त्याला +2 करायचं आणि क्रॉस लाईन आर्महोलमध्ये क्रॉस आपण जे जोडणार भाग त्यासाठी अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची. हे बघा या पद्धतीने आपला पेपर आता आपण कट करून घ्यायचा. हे बघा व्यवस्थित पेपर कट करून घेतला. आता आपण खाली 1.5 इंचावरती जी मार्किंग केलेली आहे तो 1.5 इंचाचा भाग आपल्याला बाजूला काढून टाकून द्यायचा. हे बघा, आणि तो 1.5 इंचाचा भाग जो आपण कट करून टाकणार आहोत एक्स्ट्राचा, तो ती साईड होती आपली समोरची. हे बघा, हे बघा झाले आपली स्लीव्ज तयार. कुठल्याही मापाची तुम्ही या पद्धतीने स्लीव्ज कटिंग करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला